दार उघड बये, दार उघड. होम मिनिस्टर कोणाला बघ. होम मिनिस्टर शाळेला उशीर होतो. होम मिनिस्टर आज कामवाली बाई पण नाही आली. होम मिनिस्टर पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. होम मिनिस्टर होम मिनिस्टर मांजेकर पैठणी घेऊन आला. होम मिनिस्टर वहिनी उघडताना दा. होम मिनिस्टर रोज वस्तूचं देणार. होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर. नमस्कार. ब्रुकबॉन्ड रेड लेबल होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. चंदाराम प्रेस्टाळ, चौथी पास्ता लेन, कुलाबा, मुंबई या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि आजच्या भागामध्ये आपण भेटणार आहोत सौ मृणाल मकरंद पाडावे या वहिनींना. या वहिनी वाट बघतायत. खरं तर कुलाबा या ठिकाणी येण्याची एवढी कधीच वेळ आली नाही, किंबहुना मुंबईतलं कुलाबा, पण कुलाब्यामध्ये होम मिनिस्टरचा भाग कधीच झालेला आठवत नाही. एखाद दुसरा भाग झाला होता, पण त्यालाही 3-4 वर्षाचा काळ लोटलेला आहे. तेव्हा आता आजच्या भागात काय होणार ते बघूया. सुरुवात करूया आजच्या भागाला. बोलतं करूया वहिनींना आणि आनंद देऊया संपूर्ण कुटुंबाला. पण प्रपोजच केलं नाही. नाही, प्रपोज अजूनपर्यंत नाही मग केलं. आता करा. कसं कराल प्रपोज? अरे बापरे, काय बोलू, माझ्याशी लग्न करणं. मला काय माहिती. आता तुम्ही प्रपोज करणार आहात तर मला काय विचारताय? तुमचं घर कुठे होतं म्हणाला? तिकडनं. जायचंय. मग तुम्ही इकडनंच जायचात रोज? नाही, मोस्टली तिकडनं मैदानातून रस्ता आहे ना. मैदानात. मग तुम्ही काय तिकडे उभे असायचा? नाही नाही, आम्ही कधी तसा पाटला वगैरे केला नाही. नजर भेटीचा क्षण स्पॉट असेल ना? नजर भेटीचा सण नाहीच आहे. सर्व होईल ते कॉलेजमध्येच होईल. नमस्कार नमस्कार नमस्कार. बरं, आता तो कालपासून पाठ केलेला उखाणा घ्या. हातावर लिहिलेला. हा थांबा, हे द्या बघू. हातावर टाक्या घ्या. हा, आणि रुसलेल्या राधेला. हा म्हणा आता. रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास, मकरंदरावांचे नाव घेते आदेश बाजी तुमच्यासाठी खास. क्या बात आहे. बघितलं, त्या हातावर उखाणा लिहिलेला असल्यामुळे आल्याबरोबर वहिनीने मला कामाला लावलंय. घरात एरवी त्यांना किती कामाला लावत असतील. द्या ओळख करून आता सगळे. हे माझे मिस्टर श्री मकरंद नमस्कार. पाडावे. हे माझे सासरे प्रभाकर पाडावे. या सासूबाई सुचित्रा पाडावे. या नमस्कार. चुलत सासूबाई शीतल पाडावे. नमस्कार. हे सासरे नारायण पाडावे आणि हा माझा मुलगा निलय पाडावे. आणि हे वाव. सर्व चाळीतले रहिवासी आमचे. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुम्हा सगळ्यांना नमस्कार. आणि आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. सगळ्यात सांगायचं म्हणजे कुलाब्यामध्ये पहिल्यांदाच आहे होम मिनिस्टर. तुम्ही किती जरी प्रयत्न केलात तरी ही पैठणी माझीच असेल आणि ही मीच जिंकणार. पैठणी मिळवण्यासाठी नुसतं बोलून काहीच उपयोग नाही. पैठणी मिळवण्यासाठी मी तुला चॅलेंज करते की ती पैठणी मीच मिळवून दाखवणार. नमस्कार. कुठलं माहेर? माहेर बांदिवडा, हा. कोकणातले. आणि माझं माहेर ऍक्च्युली इथेच आहे. लव्ह मॅरेज झालं आमचं. नाही, पण ऍक्च्युअल मॅरेज इथलंच आहे. म्हणजे लव्ह मॅरेज झालं, लव्ह अरेंज ते झालं. ठीक आहे, पण गाव माहेर कुठलं? माहेर ऍक्च्युली बांदिवडा, हा. पण लहानाची मोठी इथेच झाले. जन्म कुठे? जन्म इथेच झाला, मुंबईत प्रॉपर. आणि ह्याच चाळीमध्ये. आणि मग सगळं बालपण इथेच गेलं? हो, बालपण इथेच. शाळा गिरगाव चिकित्सक समूह. आणि इथून किती लांब आहे घर तुमचं? 5 मिनिटावर फक्त. घरी कोण कोण? घरी ऍक्च्युली कोण नाहीये. आई लहान असतानाच वारली, आई वडील वगैरे. मी एकटीच होते. आणि आजी बरोबर राहायची मग मी इथे. इकडे आजी बरोबर? हो, आजी बरोबर राहायची. माझी आजी पण मग लग्न झाल्यावर कोकणात गेली, परत गावी गेली आणि मग एक्सपायर झाली ती पण नंतर.
मग तुम्ही एकट्याच? हो मी एकटीच. तसे चुलत वगैरे आहेत गावी असतात सर्वजण. हा. मग इथेच तुमचं सगळं हो बालपण? इथेच गेलं. आणि मिस्टरांचं बालपण इथलं? इथेच आहे. हो. मग काय झालं? मग काय म्हणजे आम्ही ऍक्च्युअली लव्ह मॅरेज केलं. कसं काय ते? 10वीच्या नंतर ऍडमिशनच्या वेळेला त्यांनी मला खूप मदत केलेली. ऍक्च्युली सपोर्ट कोणी नव्हता पण त्यांनी मला खूप हेल्प केली ऍडमिशनच्या वेळेला. नंतर हो. इव्हन बोलवा त्यांना. अहो या. नमस्कार. बसा बसा. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण याच आहे? हो याच आहे. इथेच लहानाचे मोठे झाले? लहानाची मोठी. तुमच्या घरी कोण कोण? आई वडील आहेत, काका काकी आहेत, भाऊ आहेत, 2 बहिणी आहेत, 1 भाऊ आहे. बर. आणि काकांचे सुद्धा आहेत. म्हणजे खूप मोठं कुटुंब आहे. आपण काय करता? मी प्रायव्हेट फर्म मध्ये कामाला आहे. नोकरी करता? हो नोकरी. तुम्ही? मी पण नोकरी करते प्रायव्हेट फर्म मध्ये. नोकरी करता? हो. पण मग काय तुम्ही म्हणे ऍडमिशनचा फॉर्म भरता भरता सगळेच फॉर्म भरून घेतले? नाही असं नाही राहिलं. ऍडमिशन होतं, मी कॉलेजलाच होतो त्यावेळी. ऍडमिशन होतं तर एक फिरत होती इकडे इकडे. आता वाडीतलीच होती म्हणून मी हेल्प केली. मग ह्या कॉलेजमध्ये त्या कॉलेजमध्ये वगैरे असं ऍडमिशनसाठी मदत केली. कुठल्या कॉलेजला घेतली मग? SNDT कॉलेजला. मिळाली ऍडमिशन? हो मिळाली. पुढे काय झालं? पुढे काय शिक्षण घेतलं. मग एकमेकाच्या संपर्कात आलो. मग अकाउंट्स वगैरे शिकवायला यायचे मला. हे अकाउंट हो, शिकवायचे? हो. आणि आता कोण अकाउंट्स ठेवतं घरातली? आता तेच ठेवतात. तेच ठेवतात? हो. आणि मग पुढे नंतर प्रपोज कधी? प्रपोज ऍक्च्युली आम्ही एक दुसऱ्यांना असं काही अजूनपर्यंत केलेलं नाहीये. काय सांगता? हो. प्रपोजच केलं नाही? नाही. आणि तरी लग्न झालं? हो असेच एक हे झाले. काय झाले? म्हणजे नंतर ही कॉलेजला आम्ही असताना मग हळूहळू माझा एक ग्रुप होता त्याच्यामध्ये जॉईन झाले. मग आम्ही एकत्र फिरायला लागलो वगैरे. म्हणजे स्वभाव एकमेकांचे हे होतं आले आणि मग हे झालं. पण प्रपोजच केलं नाही? नाही प्रपोज अजूनपर्यंत नाही मग केलं. आता करा. असं परत सांगायला नको ना की एकमेकांना प्रपोजच नाही केलं. कसं कराल प्रपोज? गेटवे ऑफ इंडियाला जाऊया का? जवळ आहे इथून म्हणून. हो जवळ आहे, खूप जवळ आहे. काय कसं करा? अरे बापरे. काय बोलू, माझ्याशी लग्न करणं. मला काय माहिती आता तुम्ही प्रपोज करणार आहात, मला काय विचारताय? मी जेव्हा ती प्रेम करतो माझ्याशी लग्न करणार का असं केलं असतं मी प्रपोज. असं तुम्ही केलं असतं? तुम्ही कसं केलं असतं जर त्यांनी प्रपोजच केलं नसतं तर? मी त्यांना सांगितलं असं करून मला तुम्ही आवडता, तुमचा स्वभाव आवडतो आणि मला तुमच्याशी लग्न करायचंय म्हणून असं सांगितलं असतं. हो. पण मग हे एवढं बोलायचं का राहून गेलं? माहिती नाही का. त्याच्या आधीच लग्न झालं? हो त्या आधीच लग्न झालं आमचं. चाळीमध्ये माहिती होतं सगळ्यांना? आधी स्टार्टिंगला नाही माहिती होतं, नंतर हळूहळू सगळ्यांना कळायला. मग घरी कधी कळलं? घरी लग्नाच्या 2 वर्ष अगोदरच कळलं, 2002ला. कसं काय? मीच सांगितलं म्हणजे भावाच्या मदतीने, काकांचा भाऊ, तिला सांगितलं असं असं आहे म्हणून. मग त्यांनी वडिलांना सांगितलं. मग असं हे करत मग जुळून आलं. काही प्रॉब्लेम नाही? प्रॉब्लेम म्हणजे थोडे आता आई वडील आहेत तर त्यांनी थोडा हे केला पण नंतर मान्य केलं त्यांनी. मान्य केलं आणि मग व्यवस्थित सगळं? हो सर्व व्यवस्थित झालं. तेव्हा तुमच्या बाजूने घरातले कोण? माझ्या बाजूने आई होती तेव्हा, पण ती लग्नाच्या आधी 2 वर्ष तिला मी सांगितलेलं पण ती रेडी होती. पण ह्यांच्या घरात थोडा इश्यू होता म्हणून ते मला थोडा वेळ शांत राहा म्हणून, बघू नंतर म्हणून. अच्छा. हा. आणि मग छान लग्न झालं? हो छान. मग फिरायला कुठे गेला? फिरायला स्टार्टिंगला हनीमूनला महाबळेश्वरला गेलो. स्टार्टिंगला म्हणजे हनीमूनला महाबळेश्वरला गेलो. मग येताना काय झालं? नाही येताना ऍक्च्युली नेक्स्ट डे आम्ही जेव्हा नंतर परत जेव्हा गेलेलो ना हनीमूनला, म्हणजे सॉरी परत जेव्हा फिरायला मुलाला घेऊन गेलेलो महाबळेश्वरलाच गेलेलो तेव्हा सायनला आम्ही उतरलो. सायनला उतरताना ट्रेनमध्ये खूप रश होती तर हे चढले जेंट्समध्ये आणि मी चढले लेडीजमध्ये माझ्या मुलाला घेऊन. माझ्या हातात होती बॅग एक, त्याच्यामध्ये दागिने होते थोडे आणि कपडे होते. तर खूप रश असल्या कारण एका मुलीला सांगितलं मला जरा हेल्प कर म्हणून, माझी बॅग घेऊन चढ. तर ती चढली माझी बॅग घेऊन, मी मुलाला घेऊन चढले आणि मी तिच्या मोबाईलवर फोन केला ह्यांना करून मी चढले ट्रेनमध्ये आणि ती मुलगी दादर स्टेशन आल्यावर बॅग घेऊन माझी उतरली. गर्दी असल्या कारणाने मला ती दिसली नाही, मी तिला शोधत होते आणि त्यावेळेला माझ्याकडे मोबाईलही नव्हता, मी तिला फोन करेन म्हणून. मग ती उतरली दादरला आणि मी मग स्टेशनला उतरलो. आम्ही दोघं भेटलो बीटी स्टेशनला. मी त्यांना सांगितलं असं असं झालं म्हणून. पण मी जेव्हा फोन केलेला तिच्या मोबाईलवरनं ह्यांना तेव्हा ह्यांनी लगेच तिला फोन लावला. लकीली ती मुलगी थांबलेली तिथे, तिला जायचं होतं विरारला. ती म्हणाली करून माझ्याकडे बॅग आहे, मी दादर स्टेशनला थांबले, तुम्ही इकडे इकडे या म्हणून. अरे वा. मग हे लगेच परत आम्ही स्टेशनला बसलो, हे गेले बॅग घेऊन आले दादरवरून, त्यामुळे ती बॅग मिळाली आमची.
त्या मुलगीचा पण चांगुलपणा आहे. हो खरंच. मग पुढे संपर्क संवाद कधी हो. झाला की नाही त्यांचा? नाही नंतर नाहीच मग कधीच नाही. नाही नंतर नाही तिला थँक्स पण द्यायचं राहून गेला. तिला विरारला जायचं, जी ट्रेन आलेली दादरवरून तिला रिटर्न परत जायचं होतं. थँक्स द्यायचं राहून राहून गेलं. गेलं. आज जर या कार्यक्रम बघत असेल तर काय सांगाल तिला? तिला खरोखर मनापासून त्यावेळेला राहून गेलेले थँक्स म्हणायचे. इव्हन आम्ही नंतरही तिला फोन केला नाही थँक्स म्हणायसाठी. आता तिला मनापासून आम्ही तिचे आभार मानतोय. पण सगळंच जग वाईट नाहीये. काही चांगल्या वृत्ती सुद्धा आपल्या या समाजात आहेत. हा बरं, आता 8 वस्तू समोर येणार आणि मग त्या 4 वस्तू हे तो 1 रुपयाचा टॅग शोधून मिळवणार का बघूया. 8 वस्तू समोर 1 रुपयाचा टॅग तुम्हाला मिळणार का बघूया. चला सुरू. हा घेतलं, दोघांची चर्चा न करता तो उचला गॉगल तुम्ही. 20 रुपये. 50. 2 संधी गेलेल्या आहेत, आता त्यांची मदत घ्या जरा. आहे 1 रुपया कुठे? 10. शांतपणे विचार करा आणि निर्णय घ्या. एकच संधी राहिलेली आहे. काय काय घेतलंय आतापर्यंत? चार्जर घेतला, घड्याळ घेतलं आणि गॉगल. 3 वस्तू आणि रक्कम किती जमा झाली आहे तर 20, 70 आणि 10, 80. 20, 50 आणि 10, 80 रुपये जमा आहेत. 3 वस्तू. आता एकच संधी शिल्लक आहे. विचार करा आणि निर्णय घ्या. अभिनंदन. थँक्यू. हे पण घ्या. चला, आणि किती झाले? 81 रुपये फक्त त्यांना मिळाले. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. बर, आता तक्रारी करायच्या आहेत तुम्ही आणि तुम्ही यांची बाजू घ्यायची. म्हणजे नेहमी करता तेच करायचंय, फक्त आज जरा मोठ्याने. ठीक आहे. सासूबाई, पहिला आरोप काय यांच्यावर? सुनबाई बाकी स्वभाव चांगला आहे, सगळं व्यवस्थित आहे. फक्त एवढी घाई करतात ते दोघी. कधी एकदा काम होतं आणि कधी एकदा झोपते जाऊन. मान्य आहे का आरोप? आरोप मान्य आहे. अमान्य? हो, पण असं नाही, जरा आराम पण केला पाहिजे ना. म्हणून ते सर्व घाई गडबडी करून नोकरीच्यामुळे ते सर्व प्रिस्क्राईब टाइम मध्ये ते करायचं असं सर्व. त्यामुळे ती थोडी घाई होते आणि थोडा आराम पाहिजे म्हणून ते हे करतात. आराम करतात, बाकी काही नाही. बाकी काही नाही. पुढचा आरोप कोण करणार आहे? मी शेजारी. शेजारी. हा, मग तुमचा महत्वाचा आरोप आहे. बोला. माझा असा आरोप आहे की आरती अतिशय शिष्ट आहे, बोलायला शिस्त आहे, बोलत नाही कोणाशी. बोला, मान्य आहे का आरोप? नाही, मान्य नाही. मान्य नाही. कारण काय माहिती, कारण ती मला कधी बोलायलाच देत नाही. कोण? ही स्वतःच बोलवत असते. ती तिकडे, पण आमच्या बरोबर कधी बोलणं नाही. काय हो, त्यांच्याबरोबर कोणाबरोबर कधी बोलत नाही? आजूबाजूच्यांबरोबर नाही, असं नाही आहे. ती घाई गडबडीत असते म्हणून ती थोडी हे होते. कारण की मुलाला सोडून घरी येणं वगैरे, त्यामुळे ते राहून जातं. असं काही नाही, तशी बोलण्यात खूप हे आहे ती. तरी पण त्यातल्या त्यात थोडंफार बोललं पाहिजे, संवाद झाला पाहिजे. आजूबाजूच्यांशी. बरोबर, पण देत नाही. पुढचा आरोप? मी शेजारीच, पण त्यांचा एकच की स्वभाव वगैरे सगळं व्यवस्थित आहे, फक्त ते बोलत नाहीत जास्त. काय म्हणणं आहे? आता काय बोलायचं? बरं, आता यांच्या स्वभावातलं चांगलं काय ते सांग. खूप फॅमिलीला ऍडजस्ट करून घेतात, सगळं सांभाळून, घरातलं, ऑफिसला जाऊन, प्लस मुलाचं सगळं करून, शाळेत सकाळी मॉर्निंगला सोडून वगैरे सगळं व्यवस्थित आवरून, सगळं दिवसभर ती पूर्ण व्यवस्थित मॅनेज करते. हा तिचा खूप चांगला स्वभाव आहे. तुम्ही काय रजिस्टर ठेवलंय वाटतं? माहिती आहे ना, मैत्रीण आहे. मैत्रीण आहे. फॅमिलीमध्ये ऍडजस्ट करणं हे खूप मेन गरजेचं असतं. त्या करतात, त्याच्यामध्ये मला त्यांचं म्हणजे आवडतं. वा वा. मग त्यांना असं वाटलं नाही की चला सासूला सगळ्यांना इथे राहू दे, आपण जाऊया? असं कधीच नाही करत त्या. शब्दच नाही, स्वभाव. एवढं चांगलं आहे. मी सासरा आहे. सासरा आहे. अगदी सगळं कुठलाच प्रश्न कशा बाबतीत पण किती आपलेपणानं बोलताय. तुम्हाला भरून आलंय ते कळतंय मला. किती छान. सासरे बुवांनी इतकं छान प्रमाणपत्र दिलेलं आहे, ते खूप महत्वाचं आहे. हा, आता तुम्ही कसं कौतुक करा? कौतुक करायचं म्हणजे ती सांगितलेलं सर्व काम ऐकते.
तेच एक महत्त्वाचा स्वभाव आहे तिचा. हे सांगितलं हे कर तर ते लगेच करते, विचारत नाही की काही कापूस करत नाही. बरं बरं बरं. ते तुमचं घर कुठे होतं म्हणाला? त्या इकडनं? साईडचे मग तुम्ही इकडनंच जायचात रोज? नाही, मोस्टली तिकडनं मैदानातून रस्ता आहे ना. मैदानात? मग तुम्ही काय तिकडे उभे असायचा? नाही नाही, आम्ही कधी तसा पाटला वगैरे केला नाही. पाठलाग नाही, पण कुठेतरी तो नजर भेटीचा क्षण स्पॉट असेल ना? नजर भेटीचा सण नाहीच आहे, सर्व होईल ते कॉलेजमध्येच होईल ते. बरं, आता या सगळ्या आरोपांवर तुमचं काय म्हणणं आहे? कौतुकाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आरोप ऍक्च्युली मलाही मान्य आहे, कारण की मीच त्यांना बोलत नाही. ऍक्च्युली मी ऑफिसमधनं पण आले का जस्ट फक्त आईला सांगते आणि मी माझ्या तिथे घरी जाते निघून. ऍक्च्युली तिथे कोण नसलं का आम्ही तिथेच राहतो. तर आणि बोलायला पण मी थांबत नाही जास्त वेळ. मग तिथेच माझं काम, मुलाचा अभ्यास असतो. मग काय जेवण वगैरे उरकून मग डायरेक्ट झोपायला मी असं वेळच येत नाही. पहिली गोष्ट म्हणजे इथेच असल्या मैत्रिणी माझ्या सगळ्या लग्न होऊन आपापल्या घरी गेल्या आहेत. आता हीच एक येऊन जाऊन असते, त्याच्यामुळे मी त्यांच्यावर असायची. पण इथे असं म्हणजे नाहीच. लग्नानंतर वेळच नाही मिळत ऍक्च्युली मला. आणि मी वेळ काढतही नाही सध्या, पण आता मी नक्की प्रयत्न करेन. कळलं का? उद्यापासून आता तुम्हीच सांगाल काय बोलते ही, किती बोलते. बरं, सासरे बुवांनी कौतुक केलं, सासूबाईंनी एक आरोप केला, त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे? आरोप इन द सेन्स ऍक्च्युली मान्य आहे, पण मी खूप घाई करतेच कामामध्ये. पण काम उरकून मी माझं सर्व आटपून फटाफट आपलं म्हणजे काम उरकूनच मी झोपायला वगैरे जाते, कारण की सकाळी उठायचं असतं, परत रुटीन लाईफ आहे. मग आता उद्यापासून काय बदल करणार? कामात तर मी बदल नाही करू शकत, पण माझं काम तर करायचंच आहे. पण जे आणि सांगितलं बोलत नाही वगैरे जास्त, ते मी म्हणजे प्रयत्न करेन, जेवढा वेळ देता येईल तेवढा मी देन माझ्याकडून आमच्या साईडला वहिनींना. चला, चाळीतल्या वहिनींना आज आनंदाची बातमी आहे, ब्रेकिंग न्यूज आहे ही खरं तर, की उद्यापासून सगळ्यांबरोबर त्या व्यवस्थित संवाद साधणार आहेत. बरं, आता तुम्हाला झी मराठीकडून हा तन्मणी अभिनंदन. आणि आता पैठणीच्या खेळात यांच्यापैकी अनेक जणींनी चिठ्ठ्या टाकलेल्या आहेत. बघूया कुणाची निवड होते पैठणीच्या खेळामध्ये. बघूया कोणाच्या नावाची चिठ्ठी आता यामधून निवडली जाणार आहे. घ्या, एक चिठ्ठी काढा कुठली. येस, थँक्यू. आणि हे नाव आहे सुकन्या सुदेश पंडित. या चाळीमध्ये बरेच मालवणी राहतात, सगळेच. त्यामुळे लगेच एकाच्या मनात आलं शेजारणीचीच बरी उचलली. नाव सांगा. सुकन्या सुदेश पंडित. माहेर? भांडूप. भांडूपला कुठे? जंगल मंगल रोड. जंगल मंगल रोड. मग इकडे काय गेटवे ऑफ इंडियाला आला होता? माहिती नाही, फिरत फिरत आले तर इथेच वास्तव्य केलं. इथेच राहिला. महापुरुषाची इच्छा असेल, कृपा असेल. बर, मग आता घरी कोण कोण असतं? मिस्टर आणि माझी 2 मुलं. काय करतात मिस्टर? प्रायव्हेट लिमिटेड मध्ये नोकरी करतात. तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ. हाऊसवाईफ. घ्या, उखाणा घ्या. कणवन मुनींच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर, सुदेश रावाने दिला मला सौभाग्याचा आहे. अरे वा वा वा, अभिनंदन. आणि आता या खेळासाठी तुम्हाला शुभेच्छा. याच ठिकाणी डेकोरेशनचं किंवा डेकोरेशनसाठीचा एक साचा आपल्या समोर आहे आणि त्याला साधारणतः पत्त्यामध्ये जसा किलवर असतो तसा आकार आहे. पण या खेळामधले जो मधला गोल आहे त्याला मात्र आत्ता काही महत्त्व नाही आहे, कारण त्यातून जर तो स्माइली चेंडू पलीकडे गेला तर 0 गुण, पण त्याच्या बाजूला जो किलवर आकार आहे तिथून जर चेंडू गेला तर 2 गुण, आणि सगळ्यात बाहेरचा जो आकार आहे तिथून जर गेला तर मात्र 1 गुण. अशा पद्धतीने 10-10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. आपण टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. तुमच्यापासून सुरुवात करूया. नाही, 0. अरे अरे अरे, थांबा थांबा, 5 संधी झालेले. आता तुम्ही 1. थांबा, आता तुम्ही. अभिनंदन. आप
आता होणार आहे होम मिनिस्टरची होम डिलिव्हरी. 29 तारखेपासून होम मिनिस्टरच्या रोजच्या भागात प्रेक्षक वहिनींना विचारला जाणारे एक प्रश्न. या प्रश्नाचं अचूक उत्तर कळवणाऱ्या भाग्यवान प्रेक्षक वहिनी घर बसल्या जिंकू शकणार आहेत भरजरी पैठणी. झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या पंडित वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या पाडावे वहिनी, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. चंदाराम प्रेस स्टार कुलाबा या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन ब्रुक बॉन्ड रेड लेबल होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.